नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकऱ्याला खरं तर वेळ म्हणणं भेटत नाही आहे, पण आज वेळ काढून म्हणलं चला आज शेतामध्ये दगडाची चूल मांडून आपण शेंगा उकडून घेणार आहोत. आणि शेंगा एकच नंबर लागतात. तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला आता मी चूल कशी मांडते ते शेअर करते. कारण सौर ऊर्जेच्या जवळ पण जास्त नाही जमणार, थोडा अंतरानं तरी ते मांडून चूल. तरी आता आपण चूल मांडून घेऊ. माझ्यापेक्षा जास्त आमच्या आप्पाला अनुभव आहे शेतातल्या चुलीचा, त्याच्यामुळे आप्पा पण मांडून गेली चूल. झाली आपली चूल रेडी. अशी बसली आहे, असं बसते आता आपलं पातेलं. चला तर आता शेंगा तोडून आणूत आपण उकडण्यासाठी. चला तर मग आता उकडण्यासाठी तोडूत आपण शेंगा. चला तर मग आता ह्या आधीच आपल्याला तेव्हाच्या तुराट्या घेऊन, पाऊस जास्त झालं म्हणून आपली तूर खराब झाली, तर त्या आहेत ह्या तुराट्या. तर आता ह्या तुराट्याचा आपण करणार आहोत जाळ. हो तिथे लाकडं पण येतं, पेटवायला हेच लागतंय. इथलं पण घ्या. चला तर आता एवढे लाकडं आपल्याला बसवतील, लागले तर आणखीन घेऊत आपण इकडले. मला तुला आमसर का जाळ लावायचा चुलीला. टोपण कुठे ठेवलंस तू? बघ ते पलीकडे जळून जाईन आपलं टोपण. शेंगा उघडा काय काय लागते मामा सांगा. बघून वरी ठेवायचं. चांगली चूल पेटू द्या ना आता. चूल पेटली का मग ठेवायचं वरी. पेटली नाही ना आणखीन आपली चूल. पेटली का? तुला दुपण लाग नाही का? नाही पोळण तुला. चला तर मग आता घागर भरून आणत, कारण शेंगा उकडल्या का नाही नंतर लगेच जेवण करायचं आपल्याला. आणि हे पाणी टाकून देऊ आपल्या हरभऱ्याला. चला आता मोटर चालू करून मस्त बोरचं पाणी. शेंगा क्या छान लागतात ना शेंगा. काय वाळायला पण आले तर मंडळी. चूल तर आपण एकच नंबर केली बघा. आणि आता कोणता पण स्वयंपाक करायचा म्हणलं तर मला तर वाटायला शेतामध्ये येऊनच करावं बरं का. तर आपण बघूत आता रेसिपी पण शूट करण्याचं माझं तर आहे. शेतामध्ये मस्त इथलंच माळवं घ्यायचं आपलं. आता आपला कांद्याची पात हे ते मोठाली झाली आहे आणि बाजूला मी माळवं पण लावलेलं आहे. तर एक एक रेसिपी पण आपण इथंच बनवत जाऊ. तर बघा किती छान जाळ लागायला चुलीला. घरचं साहित्य आपल्याला करायचे आहे भेळ. आणि चला तर आता भेळ करू ता बसून. तर ना आपल्याला करायचे आहे भेळ. आणि माझ्याच्यानं चुकून राहिला आहे कांदा, तर इथून आपण थोडीशी कांद्याची पात घेणार आहोत. तर हे आहेत कांदे आपले. तिकडे आहेत शेंगा उकडायला चालू. तोपर्यंत करूत आपण इकडं भेळ. आणि भेळ खाऊता. भेळसाठी चालू आहे टमाटर चिरायला आणि आणलेली आहे कांद्याची पात. त्याचबरोबर आपल्याकडे आहे लिंबू. मला ते डबा घे, मसाला डबा घे इकडं. घे तेलाचं पण. तेल आहे त्याच्यामध्ये. हे काय हे काय मीठ टाकलं ना, मग आता तेल टाकू. तर झाली आपली भेळ. आमच्याकडे नव्हतं प्लेट, कारण आम्ही फक्त आज खाली ठेवू. तर आम्ही घेतलेलं आहे बघा असं पेपरवर सगळं. तर झाली आपली आता भेळ तयार. मला तेल टाकायचं राहिलं ना. तर अशा प्रकारे मस्त जेवण केलं बरं का. भेळ केली आणि तोपर्यंत ना शेंगा पण उकडून घेतल्या. आणि शेंगा उकडायच्या कशा, तर खूप निब्बर होत्या शेंगा आपल्या कुठं कुठं तर वाळायला. तर उकडून खूप छान जाळ लागला होता चुलीला. आणि आपण थोडं दाबून बघायचं आणि आपल्या सोल्यातून जेव्हा दबून असा मधून असं थोडं शिजल्यासारखं आपल्याला कळते, तर नंतर शेंगा शिजतात आपल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, शेतातल्या शेंगा कशा वाटल्या नक्की कमेंट